स्वतःच एक भूषण आहेत. त्यांना कोणत्या भूषणानं भूषविणार. आपल्या कर्तृत्वाने समाजभूषण असे ठरलेले आपले लाडके उद्घाटिका आदरणीय माननीय कविभूषण शब्दसम्राज्ञी डॉक्टर सौ जयश्री श्रेणिक पाटील मॅडम, वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली, बाल न्याय मंडळ सदस्य न्यायाधीश राज्यपाल नियुक्त यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर जयश्री श्रेणिक पाटील मॅडम यांच्यासाठी. त्यांनी आपलं उद्घाटनीय भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करत आहे. नमस्कार. 4000हून अधिक व्याख्यानं झाल्यामुळं डायसची सवय नाहीये. समोरासमोर भेटलेल्याचा आनंद होतोय. प्रथम सर्व पुरस्कार विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर एक जोरदार टाळ्या खास करून ॲडव्होकेट प्रीती आणि प्रवीण शिंगाडे दादांना, कारण विक्रम शिंगाडे दादांना. कारण कसं झालंय, आनंद का वाटतोय दादा, सगळ्यांनी सगळे इतके मुद्दे सांगितले, पण मला आनंद वाटतो की ह्या व्यासपीठावरून बघताना ह्या हॉलमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला पुरस्कार विजेते आहेत. व्यासपीठावरील आपले आदरणीय आमचे डॉक्टर प्राध्यापक राजा माळगी सर, ज्यांनी आपल्या सुंदर शब्दामध्ये विवेचन केले ते प्रकाश कदम सर, व्यासपीठावरील अन्य सर्व मान्यवर, सर्वांचीच नावं मी घेत नाही कारण प्रीतीने अगोदरच मला सांगितले मोजून 3 मिनिट बोलायचं. आता हजारो व्याख्यानं दिलेल्या वक्त्याला 3 मिनिट म्हणजे शिक्षाच नाही का? तरी सुद्धा असू देत. आपल्या सर्वांचा अंत पण नाही पाहायचा कारण बाहेर गावातून आपण आलेले आहात, महाराष्ट्रातून आपण आलेले आहात, मला त्याची जाणीव आहे. आणि इथं बोलताना मला इतका आनंद होतोय का मी माझ्या उखाण्यातून सांगते. नारी शक्तीचा सन्मान म्हणून संसदेत 33% आरक्षणाचं बिल झालं आहे पास. नारी शक्तीचा सन्मान म्हणून संसदेत 33% आरक्षणाचं बिल झालं आहे पास. डॉक्टर श्रेणिक पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी खास, तुमच्या सर्वांच्यासाठी खास. का मी हा उखाणा घेतला? मला अगोदर डॉक्टरनी सूचना दिलेली उखाणा घेऊ नका, पण मी जात्यावरच्या उभ्या उखाणे पाळण्याची लेखिका आहे आणि दोघंही आम्ही एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI चे तज्ज्ञ असताना एका वेळी आम्ही दोघं बाहेर जाऊ शकत नाही. सांगलीला आमची वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर मोठी इन्स्टिट्यूट आहे आणि ते सोडून आज खास ते इथं आलेत आणि ते इथं येत्याचं श्रेय जातं प्रीतीला, कारण प्रीतीची चिकाटी इतकी, जिद्द इतकी की तिनं आम्हाला येणं भाग पाडलं. 15 जानेवारीला माझा बर्थडे होता आणि विक्रम सर आणि प्रीती दोघंही माझ्या बर्थडेला आले. तेव्हा त्यांनी आमच्याकडून तारीख घेतली की तुम्ही यायचं व्याख्यानाला, उद्घाटनाला, पुरस्काराला, आणि ती तारीख होती 15 फेब्रुवारी. माझा वाढदिवस होता 15 जानेवारी आणि मी ते स्वीकारली तारीख, कारण तारीख 15 माझी शुभ आहे आणि रविवार होता. आणि अचानक 2-4 दिवसापूर्वी सांगितलं की 21 तारीख आहे. पण तरी सुद्धा आज मला प्राऊड वाटतो कारण आज मी इथं उभी आहे ती माझ्या मिस्टरांमुळे उभी आहे. कारण आज इतके पुरस्कार मी मिळवलेले आहेत. लंडन, अमेरिकेला पण मला पाठवलं माझे पेशंट, तेव्हा त्यांनी पाहिलेले आहेत. स्त्री जेव्हा सक्षम होते, तिचं स्वतःचं करिअर ती करतेच, पण करिअर करत असताना तिला जर पाठीमागं भक्कम साथ असेल नवऱ्याची तर ती हे सगळं करू शकते. तर असो आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंद सोहळा संपन्न होत आहे आणि सर्वजण खूप आनंदात आहेत. आनंद हा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो, प्रतिभा प्रत्येकाकडे असते, कला प्रत्येकाकडे असते, पण काही जणांना तो आनंद व्यक्त करता येतो, काही जणांचा अमूर्त स्वरूपात असतो, काहींच्या प्रतिभेला संधी मिळते, काहींच्या कला आविष्काराला संधी मिळत नाही. मग अशा वेळी हा कला आविष्कार, आपली प्रतिभा, आपलं कर्तृत्व, आपलं सगळं काही दाखवण्याची संधी म्हणजे हा पुरस्कार असतो. पुरस्कार म्हणजे नुसतं शिल्ड, शॉल, श्रीफळ हे नव्हे, तर पुरस्कार म्हणजे आपल्या सर्जनशीलतेला पुढे जाण्याची एक नवी प्रेरणा असते. आणि मग म्हणून मला वाटतं की जसं पाण्यामध्ये वीज असते, पाण्याला गती दिल्यानंतर विजेची निर्मिती होते, ताकामध्ये लोणी असतं, ताक घुसळल्यानंतरच लोण्याला मूर्त स्वरूप येतं. तशाच पद्धतीनं जेव्हा समाज आपला सन्मान करतो, आपल्या सर्जनशीलतेचा, आपल्या कार्यकर्तृत्वाचा, तेव्हा आपलं नवीन काहीतरी करायची आपल्याला उमेद येते, प्रेरणा मिळते. आणि म्हणूनच हे आदर्श प्रेरणा गौरव पुरस्काराने आपण सर्वजण सन्मानित झालेलो आहोत. आणि तुम्हा सर्वांच्यासाठी खूप खूप माझ्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी आपण एकदा सर्वांचं टाळ्या वाजून अभिनंदन करायचं. मग अशा वेळी वाटतं आयुष्य म्हणजे काय आहे.
मी एक पॉझिटिव्ह माइंड थेरपिस्ट आहे, एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI ची तज्ञ आहे, चित्रकार आहे, संगीतकार आहे, अभिनेत्री आहे, जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याची लेखिका आहे आणि राज्यपाल नियुक्त बाल न्यायालयात न्यायाधीश पण आहे. आणि हे सगळं करत असताना कारागृहाच्या कमिटीवर पण मी आहार तज्ञ म्हणून आहे. तेव्हा कारागृहामध्ये किंवा कोर्टामध्ये अनेक व्याख्यानं झाली. काल सुद्धा जागतिक न्याय दिवस होता. काल पण आमच्या बाल न्यायालयात व्याख्यान झालं. तेव्हा प्रश्न पडतो की आयुष्य म्हणजे काय आहे. कधी कधी कुणाला असा प्रश्न विचारला की आयुष्याचे अनेक अर्थ आहेत. मग मला असं वाटतं, माझ्या कवितेतूनच ऐकवते की सर्वांनी आयुष्य खूप सुंदर आहे, सुंदरतेनं ते जगता आलं पाहिजे, सुंदरतेनं पाहता आलं पाहिजे. पण एका कवितेतून मी असं सांगू इच्छिते, आयुष्य म्हणजे कुंजात वेल. आयुष्य म्हणजे कुंजात वेल, वेलीचं फूल, फुलाची पाकळी. आयुष्य म्हणजे पाकळीचा रंग, रंगाचा सुगंध. आयुष्य म्हणजे रंगाचा सुगंध, सुगंधाची दरवळ, दरवळीचा आनंद. आयुष्य म्हणजे आनंदाचे तरंग. आयुष्य म्हणजे आनंदाचे तरंग, तरंगाचे तुषार, तुषारांची बरसात. आयुष्य म्हणजे तरंगाचे तुषार, तुषारांची बरसात, बरसातीची धुंदी. आयुष्य म्हणजे धुंदीची नशा, नशेचा ताल. आयुष्य म्हणजे नशेचा ताल, तालांचे सूर. आयुष्य म्हणजे सुरांचे शब्द. आयुष्य म्हणजे सुरांचे शब्द आणि शब्दांची असते जिथे गोडी, आणि शब्दांची असते जिथं गोडी, तिथेच जमते तुमच्या आमच्या भावभावनांची होळी. तिथेच जमते तुमच्या आमच्या भावभावनांची होळी. आज ह्या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या भावभावनांची होळी जमलेली आहे. महाराष्ट्रातून आपण आलेले आहात. कुठंतरी काहीतरी निमित्तानं आपण एकमेकांना भेटत राहू, इथून पुढेही भेटत राहू. माझा युट्यूबचा चॅनल आहे डॉक्टर जयश्री श्रेणिक पाटील नावाचा. त्यावर हा संमेलनाचा, हा सगळा पुरस्काराचा कार्यक्रम मी अपलोड करणार आहे. इन्स्टाला पण डॉक्टर जयश्री नावाचं माझं चॅनल आहे, पेज आहे. आपण सर्वांनी फॉलो करा. आपल्या सगळ्यांचे माझ्याकडे जे कोणी आलेले आहेत त्यांनी घेतलेले माझ्याकडे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. तर मला इतकंच सांगायचं आहे की आयुष्य स्वीकारायला शिका, आनंदानं जगायला शिका, हसत राहायला शिका. एक डॉक्टर म्हणून, रेडिओलॉजिस्ट म्हणून मला सांगायचं आहे की आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना घडत असतात, घडत राहणार असतात. कधीही निगेटिव्ह राहू नका. बी ऑलवेज पॉझिटिव्ह, बी ऑलवेज हॅपी अँड बी ऑलवेज स्माइलिंग. बिकॉज आवर ब्रेन डझंट नो की युअर स्माइल इज फेक स्माइल और रिअल स्माइल. वाक्य लक्षात घ्या. आवर ब्रेन डझंट नो युअर स्माइल इज फेक स्माइल और रिअल स्माइल, बट ही नोज दॅट यू आर स्माइलिंग. म्हणजे आपल्या मेंदूला माहित नाही की तुम्ही खरं हसताय का खोटं हसताय, पण तुम्ही हसताय. आणि हसल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन नावाचे हार्मोन सिक्रेशन होतात, जे आपले हॅप्पी हार्मोन असतात, जे आपले हॅप्पी लाईफ करतात. नाहीतर डिप्रेशन मध्ये असतात बघा काही लोक, अशीच विनाकारण चेहरा करून बसतात आणि मग कॉर्टिसोल नावाचा हार्मोन त्यांच्या बघा हसतात ताई कशा, आणि मग बीपी वगैरे चालू होतं. कॉर्टिसोल नावाचा हार्मोन संप्रेरक जे म्हणतो ते सिक्रेशन होतं. तर मला इतकंच सांगायचं की पूर्वी कारणाशिवाय हसणाऱ्यांचे लोकांना वेडं म्हटलं जायचं, पण आज कारणाशिवाय हसणाऱ्यांचे हास्य क्लब आलेत, कारण आज ते गरजेचं आहेत. आणि हसण्यामुळेच आपला बीपी, शुगर, डायबेटीस आणि हार्ट अटॅक हे दोस्त आहेत का शत्रू आहेत ते तुम्ही ठरवा. हे आपल्यापासून लांब राहतात. म्हणून जोरदार टाळ्यांच्या बरोबर सगळ्यांनी एकदा हसा बरं, मोठ्याने हसा. बघा किती छान वाटलं ना. तर हसत राहा, फुलत राहा, जीवनाच्या नंदनवनात सदैव तुम्ही फुलत राहा. असतील माझ्या शुभेच्छा तुम्हा, द्याल नेहमी ओळख म्हणा. माणुसकीला तुम्ही जागत राहा, हसत राहा, फुलत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. असतील माझ्या शुभेच्छा तुम्हा, द्याल नेहमी ओळख मला. पण माणुसकीला तुम्ही जागत राहा, हसत राहा, फुलत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. आणि ज्या माझ्या भगिनी त्या आहेत, ज्यांना पुरस्कार मिळालेले आहे, ज्या विजेत्या आहेत, त्यांच्यासाठी माझं स्त्री शक्तीची उतुंग भरारी तरी स्त्रीभ्रूण हत्याकांड नावाचं पुस्तक आहे, ज्याची महाराष्ट्र शासनाच्या शासकीय ग्रंथालयाला निवड झालेली आहे. त्याच्यातली एकच 2 लाईन मी तुमच्यासाठी म्हणते. तुझी भरारी अशी गणारी, जगाला साऱ्या वाटेल भारी. तुझी भरारी अशी गणारी, जगाला साऱ्या वाटेल भारी. आणि एवढंच सांगते की लेक म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा असतो. आणि सोनोग्राफीची डॉक्टर असून सुद्धा आज मी स्त्रीभ्रूण हत्या ह्या विषयावर हजारो व्याख्यान दिले. ह्या व्यासपीठावरून इतकंच सांगायचं आहे की विक्रम दादांनी सगळ्या महिलांना एवढा पुरस्कार करून त्यांनी सन्मान केलेला आहे, खरोखर विक्रम केलेला आहे. आणि लेकी जन्माचं स्वागत फटाके लावून करा, गुढी उभारून करा, पेढे वाटून करा, कारण लेक म्हणजे काळजाचा तुकडा असतो.
आईच्या काळजाचा तुकडा असतो. स्त्री म्हणजे काय, तर स्त्री म्हणजे नवनिर्मितीची प्रेरणा, स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे दया, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे समता, स्त्री म्हणजे घराची शान, स्त्री म्हणजे पतीचा मान, आणि स्त्री म्हणजे सत्याची क्रास, स्त्री म्हणजे सत्याची कास, आणि स्त्री भ्रूण हत्या म्हणजे साऱ्या जगाचा ऱ्हास, स्त्री भ्रूण हत्या म्हणजे साऱ्या जगाचा ऱ्हास, साऱ्या जगाचा ऱ्हास. शेवटी मी इतकंच म्हणेन, 9 महिने किती सोसला फुलावानी ग तुला जपल, आईच्या जीवाचा सराग तू, आईच्या जीवाचा सराग तू, तिच्या ग काळजाचा तुकडा ग तू, तिच्या ग काळजाचा तुकडा ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू, वीर शिवबाची स्फूर्ती ग तू, मराठी मनाचा अभिमान तू, महाराष्ट्राचा मुचा स्वाभिमान तू, वीर शिवबाची माता ग तू, स्त्री जीवनाची गाथा ग तू, आईच्या जीवाचा सराग तू, तिच्या ग काळजाचा तुकडा ग तू, तिच्या ग काळजाचा तुकडा ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू. प्रीती, दिलेले बरोबर 4 मिनिट मी संपवलेले आहे. सर्वांनी ओळख ठेवा. खूप छान वाटलं. फार वर्षांनी, फार महिन्यांनी एकत्र आम्ही दोघं नवरा बायको अशा वैद्यकीय क्षेत्र सोडून अशा साहित्यिक सामाजिक क्षेत्रामध्ये अख्खा दिवस आज शनिवार घालवलेला आहे. त्याबद्दल पुन्हा आपल्या आधार सोशल फाउंडेशन, विक्रम दादा आणि प्रीती, तुमच्या दोघांची मनस्वी आम्ही दोघं उभयता आभारी आहोत. आणि शेवटी मी डॉक्टरांना आमच्या विनंती करते की तुम्ही आता माझ्यासोबत परत हे दोघं एकत्र आपण हे पुरस्कार घेऊन फोटो काढूया, म्हणजे तुम्ही आपण जायला नंतर मोकळे होतोय. कारण नंतर कधी जातील मला समजायचं पण नाहीये, कारण पेशंटचे नॉनस्टॉप त्यांना फोन यायला लागलेले आहेत. शेवटी मी इतकंच म्हणते की आईच्या हृदयात बाळासाठी असते सागरा एवढी ममता. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते. इथेच करते माझ्या व्याख्यानाची सांगता, इथेच करते व्याख्यानाची सांगता. धन्यवाद. खूप सुंदर अशा पद्धतीनं कवितेमधून मॅडमांनी आयुष्य कसं जगायचं आणि सर्वांनाही खूप मनसोक्तपणे हसवलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर जयश्री श्रेनिक पाटील मॅडम. त्यांना खूप व्याप असतो, पण वेळात वेळ काढून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी असते की आम्ही जाऊन आलेलो आहोत, पण तरी सुद्धा सर्व स्टाफ वर त्यांनी हॉस्पिटल सोडून दोघांनीही उपस्थित राहिलेले